महाराष्ट्रातील तमाम अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित सर्व मुख्याध्यापक, शाळा आणि शाळेवर काम करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माझ्यासमोर एक 2-3 विषय आहे. पहिला विषय तर असा आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्या. मला खूप फोन आले की संचालक महोदयांनी वेगळे पत्र काढलं, शिक्षणाधिकाऱ्यांनी वेगळे पत्र काढलं. मग मी अकोला, यवतमाळ, वाशिम या सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो. आता शिक्षणाधिकाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी 5 पर्यंत वर्किंग ठेवलं आहे आणि संचालकांनी 2 पासून सुट्ट्या जाहीर केल्या आहे. आता शिक्षणाधिकारी काही पत्र काढणार नाही नव्याने. तुम्हाला 2 पासून सुट्ट्या घ्यायच्या असतील 2 पासून घ्या, 5 पासून घ्यायच्या असतील 5 पासून घ्या. अनेक मुख्याध्यापकांशी बोललो. त्यांनी असं सांगितलं की कामाचे दिवस कमी भरत असल्यामुळे ऑडिट पॅरा येऊ शकतो. मग आता पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण तसेही विद्यार्थी पाहण्यासाठी फिरत असतोच. त्यामुळे संचालकांचे पत्र ग्राह्य धरून 2 पासून सुट्ट्या द्यायला हरकत नाही आणि 5 किंवा त्यापेक्षाही जास्त आपण काम करतोच आहोत, त्यामुळे हजेरी लावायला हरकत नाही. हा झाला सुट्ट्यांचा प्रश्न. म्हणजे मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी आपसामध्ये बसून संगनमताने निर्णय घ्यायचा आहे. नंबर 2, संच मान्यता. 24-25च्या संच मान्यता निघाल्या आहे. बऱ्याच ठिकाणी काय झालं की विना अनुदानितची पदं अंशतः मध्ये गेले, अंशतःची पदं एडेड मध्ये गेले, एडेडची पदं अंशतः मध्ये आले. असं जर झालं असेल तर तुम्हाला ही संच मान्यता दुरुस्त करण्याकरता कुठेही जाण्याचं कारण नाही. तुम्ही मला किंवा शिक्षक आघाडीच्या तालुका अध्यक्षाला किंवा जिल्हाध्यक्षाला तुमच्या शाळेचं प्रकरण द्या. पोस्ट शिफ्टिंग हा भाग उपसंचालक स्तरावरून होतो, त्यामुळे तुम्हाला अमरावतीहूनच म्हणजे अमरावती विभागाच्या फक्त संच मान्यता दुरुस्त करून मिळतील. बाकी महाराष्ट्रातल्या लोकांनी अशा पोस्ट शिफ्टिंगचे जर काही प्रॉब्लेम असतील तर विभागीय शिक्षण उपसंचालकाकडून पोस्ट शिफ्टिंग करून घ्या. आता पद पायाभूत संख्येच्या मर्यादित जर विद्यार्थी संख्या असेल तर पदं आलेली आहेत. तुमच्याकडे व्हॅलिड आहे परंतु विद्यार्थी ओव्हरेज असेल तर तो कॉम्प्युटरनी पहिलेच बाहेर टाकलाय, त्यामुळे ओव्हरेज विद्यार्थी कॅल्क्युलेट करू नका. तुम्ही व्हॅलिड विद्यार्थी जे एज मध्ये बसणारे आहेत तेवढेच कॅल्क्युलेट करा. त्याप्रमाणे तुम्हाला शिक्षक मिळाले असतीलच याची मला खात्री आहे. नसतील मिळाले तर मग संबंधितांशी संपर्क साधा. पण अशी चूक यावेळेस कॉम्प्युटरनी केलीच नाही. सगळ्यांना पायाभूत संख्येच्या मर्यादित शिक्षक दिलेले आहेत. मग तुमच्याकडे आता त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहे आणि तुम्हाला पायाभूत पेक्षाही जास्त पदं पाहिजे असतील तर तुम्हाला तसा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडून संचालकाकडे, उपसंचालकाकडे, उपसंचालकांकडून संचालकाकडे आणि संचालकांकडून शासनाकडे पाठवायचा आहे. त्यावर शासन भविष्यात निर्णय घेणार आहे. आता एप्रिल महिन्याचे पैसे जे मागे मी बोललो होतो की 511ला थोडे बहुत कमी आहे कुठे कुठे, ज्या कोणत्या हेडला एप्रिल महिन्याचा पगार करण्याकरता पैसे कमी होते ते आपण 24 एप्रिलला सोडलेले आहेत. आता एप्रिलचे पगार कुठेही होण्याकरता अडचण आहे असं मला वाटत नाही. याही उपर काही अडचण असेल तर माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधा. मे महिन्याची ग्रांट बरोबर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणण्यासाठी मी मुंबईला जाईन आणि मे महिन्याची ग्रांट घेऊन येईन. चौथा मुद्दा, मला असं वाटतं की जे टप्प्यावरील शिक्षक आहेत त्यांचे NPS खाते उघडले पाहिजे. माझ्या मताशी तुम्ही सहमत असालच असं नाही, पण मला असं वाटतं की शासनाचा जो 14 जून 23चा शासन निर्णय आहे तो जर आपल्याला लागू व्हायचा असेल तर आपण NPS खाते उघडले पाहिजे. आपला पगार जरी 20% असेल, तो 12,000च असेल, त्यातून 1200 रुपयेच कपात होईल, पण त्यावर 14% शासनाचे मिळतील. म्हणजे तसा माझा प्रयत्न सुरू आहे.
शासनाने असे एनपीएस खाते उघडावे असा माझा प्रयत्न सुरू आहे. तो जर यशस्वी झाला तर आपण किती लोक असे खाते उघडण्याकरता इच्छुक आहात त्याबद्दल तुम्ही विचार करा. जुनी पेन्शन योजना भविष्यात मिळालीच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु त्याकडे एक वाटचाल म्हणून, पहिले पाऊल म्हणून किमान आमचे एनपीएस खाते असले पाहिजे. आपण जो काही आज पगार घेतो त्याचा 10% हिस्सा आपण भविष्याच्या दृष्टीने जमा ठेवला पाहिजे असं मला वाटते. मी या दृष्टीने प्रयत्न करावेत किंवा नाही करावे याबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही चर्चा करा आणि मला तसं कळवा. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. मी लढतोय. धन्यवाद.